सिन्नर येथील पंचळ येथे शनिवारपासून महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात सर्वात मोठा वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून प्रसिद्ध असणारा श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या 177व्या अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला आहे। लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डूबने को अभिमान असा उपदेश देणारे श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांनी 177 वर्षापूर्वी या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली। सध्या या अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे भव्य दिव्य असे स्वरूप प्राप्त झाले आहे। 11 ऑगस्ट रविवार रोजी अखंड हरिनाम सप्ताहात 9 ते 10 लाख भाविक उपस्थित होते। यावेळी 30 ते 35 ट्रॅक्टर भाकरी आणि 20 ते 25 ट्रॅक्टर आमटी स्वयंसेवकाच्या माध्यमातून भाविकांना पंक्तीमध्ये वाढले जात होते। यावेळी भाविकांनी भाकरी आणि आमटी या महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष संभाजी जाधव, अरुण थोरात, कैलास थोरात, गणेश थोरात यांसह आदी मान्यवरांनी महाप्रसाद पंक्तीचे नियोजन केले। मी कैलास गंगाधर थोरात या सप्ताह कमिटीचा उपाध्यक्ष असून आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे। स्टेजवरील कीर्तनाचा व प्रवचनाचा आज पहिला दिवस आहे। काल सप्ताहाचा पहिला दिवस फक्त भजन आणि महाराजांची मिरवणूक होती, तसेच महाराजांचं दर्शनाचं होतं। आज सकाळी 10 ते 12 कीर्तन, दुपारी 1 ते 2 रामगिरी महाराजांचं अतिशय मौलिक असं प्रवचन व 2 ते 4 पुनश्च कीर्तन होणार आहे। त्यामुळे आज रविवार असूनही महाराजांचं प्रवचन ऐकायला मिळणार असल्यामुळे खूप मोठा भाविक वर्ग 8 ते 10 लाख भाविक वर्ग इथं भेट देत आहे। आणि नियोजनाच्या दृष्टीने आमचे स्वयंसेवक, त्याचबरोबर आमची समिती, त्याचबरोबर सप्ताह कमिटी सर्व काही आमचे मार्गदर्शक आज सकाळी 5 वाजेपासून इथं उपस्थित असून सर्वजण ज्याच्या त्याच्या परीने खूप असं काम करण्याचा प्रयत्न करत आहे। एवढे बोलून मी अरुण मधुकर थोरात, श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज सप्ताह कमिटीचा सचिव आहे। आमच्या गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाला काल अतिशय उत्साहामध्ये प्रारंभ झाला। काल साधारण 2.5 ते 3 लाख लोक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेऊन गेले। पुरणपोळी आणि दूध त्या ठिकाणी उपलब्ध होतं। साधारण 100 पेक्षाही जास्त ट्रॅक्टर मांड्याचे या ठिकाणी होते आणि 18,000 लिटर दूध त्या पंक्तीसाठी होतं। अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात त्या सप्ताहाची सुरुवात झालेली आहे। आज दुसरा दिवस आमटी भाकरीचा महाप्रसाद सकाळी 10 वाजेपासून सुरू झाला। सकाळी 10 ते 12 या ठिकाणी कीर्तन झालं आणि आता देखील खूप मोठ्या संख्येने भाविक पंक्तीसाठी उपलब्ध आहे। स्वयंसेवक देखील खूप उपलब्ध आहे आणि या ठिकाणी महाप्रसादाची जी पंगत आहे ती अतिशय जोरात सुरू आहे। साधारण 150 पेक्षाही जास्त गावामधून साधारण 200-250 ट्रॅक्टर भाकरी या ठिकाणी येऊ शकतात तेव्हा आणि साधारण 25 टँकरच्या दरम्यान आमटी या ठिकाणी आज लागू शकते। रविवार असल्या कारणाने आज भाविकांची संख्या जास्त होणार आहे। साधारणपणे 8 ते 10 लाख भाविक आज या ठिकाणी भेट देऊन जातील आणि महाप्रसादाचा लाभ घेऊन जातील असा आमचा अंदाज आहे। धन्यवाद। श्री संत योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह 177वा अखंड हरिनाम सप्ताह याची काल सरलाबेटाचे महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते काल सप्ताह प्रारंभ झाला। काल मोठ्या संख्येने लाखो भाविक उपस्थित होते। लाखो भाविकांनी काल मांड्याचा प्रसाद घेतला आणि आजचा दुसरा दिवस, आज खास करून जे सप्त्याचं महत्त्वाचं आकर्षण आहे आमटी भाकरीचा प्रसाद, तो आज दुसऱ्या दिवसापासून सुरू होतो आहे। सलग 5 दिवस इथे आमटी भाकरीचा प्रसाद दिला जाणार आहे। लाखो भाविक या आमटी भाकरीच्या प्रसादाचा कायमस्वरूपी लाभ घेत आलेले आहेत। या भाविकांसाठी आमटी भाकरीचा प्रसाद हा एक अमृततुल्य त्याच्यासाठी मानतात, एक औषध रूपी पण मानतात आणि त्याची सुरुवात दररोज 11 वाजेपासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हा प्रसाद दिला जातो। आजूबाजूच्या 150 ते 250 गावातून भाकरी आणल्या जाते। कमिटी इथे आमटी तयार करते आणि सतत हा प्रसाद इथं चालू असतो। तर याची सुरुवात आजपासून होते। सलग 5 दिवस आज दिल्या जाणार आहे। तरी सर्व भाविकांनी आता या सप्त्यात येऊन सहभाग घेऊन आपली साधना येथे द्यावी आणि महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा हे सप्ताह कमिटीतर्फे मी सर्वांना आवाहन करतो। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी डॉक्टर लामखडे मामा रवंदेकर, सिन्नर।